आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमधील लोकांच्या समस्या। आपण पाहणार आहोत आवाज लोकशाहीमध्ये ताराबाद ते राहुरी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। आपण जर पाहिलं तर मोठी मोठी खड्डी पडलेली आहे आणि या खड्ड्यांमुळे अनेकांचा अपघात होत आहे। रुग्णालयात जाण्यासाठी, विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी, वृद्ध व्यक्ती बाजारला जाण्यासाठी हा रस्ता जो आहे तो राहुरीला जाण्यासाठी महत्त्वाचा आहे। मात्र चिंचाळे असतील, मल्हारवाडी असेल, घोरपडवाडी असेल अशा अनेक गावातील नागरिक जे आहे ते राहुरीला जा-ये करत असतात। मात्र मोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। या रोडची परिस्थिती बिकट आहे आणि लोकांना जायला दुसरे विषय हाच रोड आहे सगळ्या जाण्याला। आणि या रोडची जर खड्ड्यामुळे लोक ज्यादा वैतागले। या रोड मल्हारवाडीचे बोरटेक एवढं जाय राहुरीला अडचण आहे, पण बोरटेक ते मल्हारवाडी या रोडसाठी लोक फार वैतागलेली। या रोडला ह्या रस्त्याची इतकी परिस्थिती बेकार झालेली आहे ना, सगळे खड्डे खुड्डे, शाळेतले पोरं, दवाखाने, या मला रोजचेच राहुरीला यावं लागत असते। तेव्हा हे रस्त्याचं काम व्हायला पाहिजे आणि थोडं लक्ष घालायला पाहिजे बुवा त्यांनी। कोणाचं डिलिव्हरी असेल किंवा दवाखान्याचे अर्जंट पेशंट असेल, हार्टचे पेशंट असेल तर जाण्याची एकदम फास्ट सुविधा होत नाही। म्हणून या रस्ता त्वरित या ठिकाणी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने या रस्त्याची दुरावस्था बघून त्या कामाचं पूर्ण नियोजन करावं आणि या शेतकऱ्यांना इकडं येणाऱ्या लोकांना 18 ते 19 किलोमीटरचा रस्ता आहे, प्रत्येक लोकांची या रस्त्यावर आले सर। आम्हाला रोजचं राहुरीला जाणं काम आहे, पंचर भानगडी आहे, भरपूर खर्चाचे काम आहे आणि रोड असा आहे वेळ भरपूर जातो। शेतकरी माणसं असल्यामुळे पडझड भरपूर होती। मागच्याच आठवड्यात मीच पडलो इथं कोपऱ्यावर, तर मला 700 रुपये खर्च आला दवाखान्याला। परत गाडीचं नुकसान झालं, गाडीला 1,500-2,000 रुपये गेले। मग भरपाई करणार कोण? हे नुकसानच आहे ना। हा रस्ता असाच आहे, आम्ही शेतकरी कुटुंबातील माणसं आहेत, त्यामुळे आम्हाला फार अडचणी, तरकारी माल न्यावा लागतो। परत शेतीचे आमच्याकडे कांदा पिकतो, खरबूज पिकतं, परत वांगी असतात आणि इथं वरती आपलं याचं उपकेंद्र आहे ताराबादला उपकेंद्र आहे सरकारी दवाखान्याचं, तिथं पण जावं लागतं। हा 20 किलोमीटरचा रस्ता त्वरित व्हायला पाहिजे बा। 20 वर्षापासून ना पब्लिकची फार गैरसोय होती रस्त्याची। माल व्हायला रस्ता चांगला नाही हो, पाठी कधी उठून जावं लागतं आम्हाला या रस्त्याने माल घेऊन। हा तवा नाही रस्ता त्वरित नीट करून द्यावा। रोडनी गाड्या जात आहे कंटिन्यू ऍक्सिडेंट जास्त होते त्या रोडला। बरेच आता पाठीमागे एकदा घाटात एक ऍक्सिडेंट झाला, 2 जण एकदम त्या जागेवर गेला। बरेच पूर्ण रस्ता खराब आहे हा तर 20 किलोमीटर रस्ता आहे, पूर्ण रस्ता ओके झाला पाहिजे, अशी मागणी लवकरात लवकर झाला पाहिजे। अशा अनेक गावातील नागरिक जे आहे या रस्त्याने ये जा करत असतात। राहुरीमध्ये मोठी बाजारपेठ असल्याने मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्यावरून ये जा असते। त्यानंतर लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील आणि वृद्ध व्यक्ती असतील आणि रुग्णालयात जाण्यासाठी देखील हा रस्ता महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी मागणी जी आहे ती परिसरातील नागरिकांची आहे। त्यामुळे हा रस्ता कधी होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, राहुरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।